14 दिवसांचा हा जो काही सीजफायर आहे, तर त्याच्यानंतर खरंच हा युद्धविराम असेल, की हे युद्ध पुन्हा संघर्ष पेटू शकतो हा. आणि दुसरं असं, की हा युद्धविराम हा इराणपेक्षा ट्रम्प यांची गरज होती का? कारण ज्या पद्धतीने त्यांनी आदल्या दिवशी अगदी सिव्हिलायझेशन नष्ट करू वगैरे असं इतकी धमकी दिली आणि त्याच्यानंतर इराणच्या एका प्रस्तावावर लगेच त्यांनी इतक्या तातडीने पाकिस्तानच्या मध्यस्थीचा प्रस्ताव एकदम मान्य केला. ते पाहता असं वाटतं का म्हणजे ही ट्रम्पची जास्त गरज होती इराणपेक्षाही? नाही, इराणची गरज होतीच. कारण तो किती उभा राहणार ना तुम्ही अमेरिकेसारख्या ताकदवान देशापुढे. पण ते तू म्हणतोस ना, युद्ध 15 दिवसांनी थांबणार का, 14 दिवसांनी थांबणार का? तसं बघायला गेलं ना, तर कुठलंच युद्ध कधीच थांबत नाही. कायमस्वरूपी थांबलं अशी अवस्था कधीच नसते. आपलं नाही का सिंदूरविषयीचं युद्ध कुठे थांबलं आहे? अधिकृतपणे आपण थांबलं असं म्हटलेलं नाही आहे. शस्त्रसंधीच आहे. आणि म्हणजे त्या अर्थाने हा शस्त्रसंधीच म्हणजे आता आधी पहिल्यांदा 5 दिवस दिला, मग आणखी 3 काय 10 दिवस वाढवला, आणखी शेवटी हे अशाच पद्धतीनं चर्चा करत करत पुढे जावं लागणार. आणि त्यातला दुसरा भाग असा असतो ना, की एकदा जाहीर भूमिका घेतल्या ना, तिथून मागे हटणं हे खूप अवघड होऊन जातं. आणि जेवढे तुम्ही कथित सामर्थ्यवान तितकी माघार घेणं अवघड. ते ट्रम्प यांच्या बाबतीत झालेलं आहे. म्हणजे आपण लहानपणी ती वाचलेली असते ना गोष्ट, राजा भिकारी माझी टोपी नेली वगैरे वगैरे. तसं राजा भिकारी माझा ब्रिज पाडला, राजा भिकारी माझी तेलवीर फोडली, तशी अवस्था झालेली आहे. आणि यातला महत्त्वाचा मुद्दा कुठला आहे माहिती आहे का? म्हणजे अगदीच ऐतिहासिक संदर्भ द्यायचा नाही तर बायबलमध्ये एक कथा आहे. डेव्हिड नावाचा धनगर, काही नसतं त्याच्यात, काही म्हणजे काहीच नसतं. आणि तो गोलियात त्याला तो हरवतो ना. छोट्या माणसाने किंवा छोट्या ताकदीने मोठ्या सत्तेला हरवणं हे घडत आलेलं आहे. कारण त्याच्या मागची भूमिका आणि त्याच्या मागची निष्ठा ही इराणी मरायला तयार होते ना. हे काय ट्रम्प यांनी आनंदाने माघार घेतलेली नाही. काल जेव्हा हा मुद्दा होता की सिव्हिलायझेशन नष्ट करू, इराणी संस्कृती नष्ट करू, त्यानंतर इराणच्या धर्मसत्तेने आव्हान काय केलं नागरिकांना, की तुम्ही रस्त्यावर जाऊन उभे राहा, वीज प्रकल्पांभोवती कडे करून उभे राहा, पुलांवरती पडून राहा. म्हणजे ते मरायला तयार होते ना. आणि जो मरायला तयार असतो ना, त्याचं तुम्ही काहीच करू शकत नाही. त्यामुळे हे माघार घेणं हे पर्यायच नव्हता. आणि ती इराणची गरज होतीच ना. म्हणजे किती अस्त्राचा आव आणला तरी आर्थिक वास्तव आहे ना. आणि तू लक्षात घे ना, गेली 2 दशकं किंवा त्याहूनही त्या आसपासचा काळ हा देश आर्थिक निर्बंधाखाली आहे. पण तरीसुद्धा विद्यापीठं जोमाने काम करत आहेत. तरीसुद्धा त्या देशामध्ये संशोधन सुरू आहे. तरीसुद्धा तो देश अमेरिकेसारख्या देशासमोर आव्हान देत उभा राहिला. पण त्याच्या ताकदीला मर्यादा होता. त्यामुळे चीनने मध्यस्थी केली, पाकिस्तानने मध्यस्थी केली आणि इराणने ऐकलं. दोघांनाही गरज होतीच ती. त्याच्यामुळे यांची जास्त गरज होती असं म्हणणं तांत्रिकदृष्ट्या खरं आहे. कारण जास्त म्हणजे 1 फुटावरनं एक पडला आणि एक 20 फुटावरनं पडला, दोघांचं जरी पडणं असलं तरी 20 फुटावर तर जास्त पडतो. तशा पद्धतीने ट्रम्प जास्त पडले असं दिसलं असतं. त्यामुळे त्यांना ती गरज होतीच होती. आणि ऑक्टोबरात निवडणूक आहेत.